प्रचंड स्ट्रेस आहे तुमच्या जीवनामध्ये. फार ताण-तणाव आहे, खूप टेन्शन आहे. रोजचं जीवन, पैसा कसा कमवायचा, वेगवेगळे विचार, आजारपण वगैरे खूप दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये. सगळं काही मी तुमचं दुःख पूर्णपणे समजू शकतो. माझ्याही जीवनामध्ये तेच सत्तर आहे. माझ्याही जीवनामध्ये दुःख आहे, ताण आहे, तणाव आहे, कामाचा प्रेशर आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, आत कुठेतरी इतकी शांतता आहे, इतका आनंद आहे माझ्या जीवनामध्ये, की हे जे काही दुःख आहे ना, ते एकदम सरफेस लेव्हलला वर-वर वाटू लागतं. आणि हे कधी होतं तर ज्यावेळेस मी ध्यान करतो, ज्यावेळेस मी माझ्या शंभूचं स्मरण करतो, शंभो महादेवाचं स्मरण करतो, तर नेमकं काय करतो, ध्यान करतो म्हणजे काय करतो? हा खरा आनंद कसा मिळवायचा ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. तर तुमच्या जीवनामध्ये स्ट्रेस आहे, ताण आहे, तणाव आहे, जे काही आहे, ते सगळं जे काही आहे ना, हे तुमच्या मनाशी निगडीत आहे. आणि हे जे तुमचं मन आहे ना, त्या मनाचं आणि तुमच्या खऱ्या अस्तित्वाचं, तुमच्या खऱ्या स्वरूपाचं काहीच देणं-घेणं नाही. दूर-दूरपर्यंत देणं-घेणं नाही. आणि ही गोष्ट ही फक्त बुद्धीने किंवा लॉजिकने समजून नाही कळत, तर ही गोष्ट ज्यावेळेस अनुभवातून ध्यानात जाऊन तुम्हाला कळते, आकलन होतं या गोष्टीचं, की अरे मी ध्यानाला बसायच्या अगोदर स्वतःला इतकं जे काही मन समजत होतं, ते मन आहे. त्या मनाशी निगडीत सगळं दुःख आहे. त्या शरीराशी निगडीत सगळं दुःख आहे. परंतु माझं खरं अस्तित्व हे मन नसून, शरीर नसून, तर माझं खरं अस्तित्व शंभोचं अस्तित्व आहे. शिवाचं अस्तित्व आहे. चेतना आहे, शुद्ध चेतना आहे. ज्यामध्ये विकार नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला वेळ नाही, त्याच्या पलीकडचं जे अस्तित्व आहे, ते माझं खरं अस्तित्व आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ध्यानात जाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यामुळं जास्तीत जास्त शंभूचं ध्यान करा, ध्यानधारणा करा. कसं करायचं ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच ना. खुश राहा, आनंद राहा, कारण तुम्ही आनंद स्वरूप चेतना आहात. फक्त तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही मन नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळेल, की तुम्ही मन नाही आहे, शरीर नाही आहे, त्यावेळेस फक्त आनंद आहे, दुसरं काहीच नाही.